हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। बघा मित्रांनो, DHSचा रिझल्ट आलेला आहे। ओके, DHSचा बऱ्याच पदांचा जी मेरिट लिस्ट आहे, ओके, मेरिट लिस्ट अँड सोबतच प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे। प्रोविजनल का म्हटलं आहे की DV झाल्याशिवाय तुम्हाला सिलेक्शन मिळणार नाही, त्यामुळे प्रोविजनल म्हणण्यात आलेलं आहे। ओके, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तुम्हाला जो तुमचा ऑर्डर असेल, ओके, जे ऑर्डर कॉपी तुम्हाला देण्यात येईल। ओके, DV झालं कारण हे जे एक नोटिफिकेशन आलं होतं 2 फेब्रुवारीचं, ओके, की जे आहार तज्ञ कनिष्ठ असे ग्रंथपाल याचे 10 पदाचे ज्या मेरिट लिस्ट आल्या होत्या आणि या 10 पदाच्या ज्या मेरिट लिस्ट आल्या होत्या एक 2 फेब्रुवारीच्या आसपास, त्याच्यासाठी त्यांनी हे एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं, कागद पडताळणी, फेरीचे आयोजन आणि त्यांना ऑर्डर कधी द्यायचं, ओके, म्हणजे 8 तारखेला म्हणजे 8 फेब्रुवारीला त्यांचं हे एक आलं होतं की 8 तारखेला हे सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यांचे करून घ्यायचे। ओके, त्या पद्धतीनं आपण आज बघितलं की बरेच जे अदर दॅन 10 जे पोस्ट होते त्याच्या व्यतिरिक्त आज स्टाफ नर्सेस प्लस बाकी लॅबोरेटरी टेक्निशियन्स आणि बऱ्याच अशा नळ कारागीर वगैरे जे आहेत त्या सगळ्यांच्या जे मेरिट लिस्ट आणि प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आपण बघितलेले आलेलं आहे। ओके, त्याच अनुषंगाने आज मी एक व्हिडिओसुद्धा केला होता की कशा पद्धतीने म्हणजे काय झालं की बरेच पोस्ट अगेन्स्ट होते, म्हणजे जस्ट लाईक EWS अगेन्स्ट, त्याच्यानंतर OBC अगेन्स्ट, अर्थक्वेक अगेन्स्ट, तर त्याच्याविषयीसुद्धा तुम्हाला मी समजावून सांगितलं सकाळी। ओके, तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला की सर आता जर आम्ही स्टाफ नर्समध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर आम्हाला कुठले डॉक्युमेंट लागतील, ओके, म्हणजे DVसाठी कुठल्या पद्धतीनं आम्ही तयार राहायचं। ओके, तर तुम्हाला सांगू इच्छितो साधारणतः ह्याच वीकमध्ये एक शेवटी किंवा नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे एक साधारणतः 16-17च्या पुढे, ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टाफ नर्स या पदासाठी, ओके, स्टाफ नर्स या पदासाठी होऊ शकतो। ओके, या वीकच्या शेवटीला, कारण अजूनही स्टाफ नर्स या पदाचे बऱ्याच विभागांचे निकाल आलेले नाही। ओके, त्यासाठी उद्याला येऊ शकतात निकाल बऱ्याच याचे। ओके, आणि त्यानंतर बाकी जे आहेत, ओके, बाकीचे अजून काही पदं आहेत त्यांचा पण निकाल यायचे, बट DHS काय करेल, हळूहळू देणार, कारण त्यांचं 8 तारखेला झालं तर मोस्ट प्रॉब्ली होऊ शकते की हे जे आता जे रिझल्ट आले यांचं एक साधारणतः एक 18 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान यांचं व्हेरिफिकेशन होऊ शकतं। ओके, व्हेरिफिकेशन होऊ शकतं, ठीक आहे। आता जर तुम्ही गव्हर्नमेंटचे असो की प्रायव्हेटचे असो, ओके, बॉय असो की तुम्ही गर्ल असो, ओके, तुमच्यासाठी काय राहील, नर्सिंगच्या 4ही वर्षाच्या, जर तुम्ही GNM केलं तर 3 वर्षाच्या, BSc नर्सिंग केलं तर 4 वर्षाच्या तुम्हाला गुणपत्रिका लागतील। त्याच्यानंतर नर्सिंग अभ्यासक्रमाची पदविका किंवा पदवी म्हणजे डिग्री सर्टिफिकेट और डिप्लोमा सर्टिफिकेट लागेल। ओके, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे डिग्री जर BSc नर्सिंग केलं असेल, जस्ट पासआउट असेल, तर डिग्री नसेल तर डोंट वरी, तुम्ही त्याऐवजी तुम्ही पासिंग सर्टिफिकेट तुम्ही द्यायचं। ओके, आणि सोबत अगर त्यांनी म्हटलं एक हमीपत्र द्यायचं की बाबा आम्ही लवकरच सबमिट करू, ते करून देऊ शकता। डोंट वरी अबाउट दिस, कारण सगळ्यांना माहिती आहे की पास झाल्या डिग्री सर्टिफिकेट येत नाही, कन्व्होकेशन झाल्यानंतरच येतं। त्याच्यानंतर आहे GNM असो की BSc नर्सिंगचे कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट। आता याच्याबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणणं आहे की कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट काय, कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट हे पासिंग सर्टिफिकेट नसतं, लक्षात ठेवा। कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही 4 इयर म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर सक्सेसफुली कंप्लीट केलं, या 3 इयर्सचं GNM आहे ते सक्सेसफुली कंप्लीट केलं आहे, म्हणून हे तुम्ही ज्या कॉलेजमधून नर्सिंग केलात त्या कॉलेजमधून कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं, तुम्ही तिथे जाऊन विचारायचं। ओके, त्याच्यानंतर आहे नर्सिंग स्कूल या कॉलेज सोडल्याचा दाखला। आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे की नर्सिंग स्कूल किंवा कॉलेज, ओके, सोडल्याचा दाखला, दॅट मीन्स याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतात त्याला। ओके, लिव्हिंग सर्टिफिकेट। ओके, तर बऱ्याचदा याच्यामध्ये काय होतं की लिव्हिंग सर्टिफिकेट जर GNMचे जे स्टुडंट असेल तर यांना लिव्हिंग सर्टिफिकेट मिळत नाही बऱ्याचदा। ओके, पूर्वी होतं, आय डोंट नो आता काय आहे। आणि BSc नर्सिंग जर झालं असेल तर डेफिनेटली तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होईल
की कुणी MScला ॲडमिशन केलेलं आहे, PBBScला ॲडमिशन केलं, तर तुम्ही ते लिव्हिंग सर्टिफिकेट सबमिट केलं असेल. सो डोंट वरी, तुम्ही काय करायचं, कॉलेजमधून एखादं बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायचं. ओके, बोनाफाईड सर्टिफिकेट त्यासाठी जुगाड करून घ्यायचा, कॉलेजमधून प्रिन्सिपलकडून घेऊ शकता तुम्ही. आणि ते तुम्ही ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन, जर तुम्हाला कॉलेज सोडल्याचा दाखला विचारला तर मी आता इथे ते MSc PBBSc वॉट एव्हर मी कुठले एज्युकेशन करत आहे त्यासाठी मी सबमिट केलं आणि ते बोनाफाईड तुम्ही दाखवू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे तुम्हाला MNCचं जर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते लागेल. प्लस तुमचं 2022ला जर तुम्ही 2022च्या पूर्वीचे पासआउट असेल तर तुमच्याकडे 2022ला तुम्ही रजिस्ट्रेशन म्हणजे रिन्युअल केलेलं पण सर्टिफिकेट लागेल. म्हणजे त्याचं एक पावती मिळते, ते मागे चिपकून द्यायची रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटला. ओके, आणि समजा जर तुम्ही आत्ताच जस्ट पासआउट आहे, तुम्हाला जरुरी नाही की तुमच्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं नाही आहे, बट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी तुम्ही नोंदणी केलेली आहे त्याची रिसिप्ट किंवा ॲक्नॉलेजमेंट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन. ओके, सो इतर हे सगळे जे डॉक्युमेंट आहे सर्व शासकीय असो की खाजगी सगळ्या अधिपरिचारिकेसाठी की स्टाफ नर्ससाठी लागू आहे, अगर नर्सिंगचं जर म्हणण्यात आलं तर. ओके, त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की जिथे पण तुम्ही व्हेरिफिकेशन जाल तिथे त्यांना सांगितलं की तुम्ही LCD प्रोजेक्टर लावून सभागृहामध्ये रिक्त पदाचा माहितीचा तपशील. आता तुम्हाला सांगू इच्छितो की DHSचे कुठले कुठले हॉस्पिटल आहे याचं जे रुरल हॉस्पिटल म्हणजे काय, रुरल हॉस्पिटल म्हणजे ग्रामीण रुग्णालय. ओके, ग्रामीण रुग्णालय. ओके, तर ग्रामीण रुग्णालय कुठे असतं, हे तालुका लेवलवर, प्रत्येक तालुक्यामध्ये एक ग्रामीण रुग्णालय असतं, तिथे तुमचं अपॉइंटमेंट होतं. ओके, म्हणजे हे 30 बेडेड हॉस्पिटल्स असतात. त्याच्यानंतर आहे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल SDH, हे तालुका लेवलपासून जर एखाद्या वेळी तालुका लेवलला पण असू शकतं, एखाद्या वेळी जिल्हा लेवलला पण SDH असू शकतं. ओके, बट बेसिकली तालुका, ज्या तालुक्याची संख्या खूप मोठी आहे, ओके, त्या तालुक्यामध्ये SDH देतात, दॅट इज कॉल्ड एज सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. SDH हे 50 बेडेड असू शकतं किंवा 100 बेडेड असू शकतं. ओके, ठीक आहे, हे पण बऱ्याच ठिकाणी याची पण यादी मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये देणार. ओके, प्लस त्याच्यानंतर तुमचे सिव्हिल हॉस्पिटल येतात. ओके, आता सिव्हिल हॉस्पिटल हे 250 बेडेड टू 500 बेडेडचं हॉस्पिटल असतं सिव्हिल हॉस्पिटल्स. ओके, बट बेसिकली आता तुम्हाला सांगू इच्छितो जे सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत बेसिकली आता सध्या हे जेवढे आहे मॅक्सिमम ते DMERमध्ये जात आहे, टेक ओव्हर करत आहे DMER. कारण प्रत्येक 250 बेडेड हॉस्पिटलला नवीन जे NMC नॅशनल मेडिकल जे बिल आहे, ओके, त्या बिलनुसार त्यांनी मॅक्सिमम मेडिकल कॉलेजेस किंवा नंबर ऑफ MBBSच्या सीटा वाढवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला टेक ओव्हर करून DMERमध्ये कन्वर्ट करत आहे. तर आता भविष्यामध्ये तुम्हाला रुरल हॉस्पिटल SDHच असणार आहे आणि काही प्रमाणामध्ये हे सिव्हिल हॉस्पिटल असतील. स्टील अजूनही काही सिव्हिल हॉस्पिटल आहे, जस्ट लाईक वर्धा सिव्हिल हॉस्पिटल आहे. ओके, गडचिरोली सिव्हिल हॉस्पिटल आहे, इकडे रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल्स आहे. ओके, त्याच्यानंतर सातारा अजूनही DHSचं चाललेलं आहे, DMERमध्ये गेलेलं आहे, बट सातारा पण अजूनही त्याच्यात आहे. त्याच्यानंतर अहमदनगरचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे बरेच असे हे आहेत, बीड आहे. ओके, बीडचं आहे, परभणीचं अजूनही याच्यामध्ये आहे. ओके, तर हिंगोलीचं आहे. ओके, तर हे सगळे सिव्हिल हॉस्पिटल्स आहे. अदर दॅन दिस ठाण्याचं पण ठाणा सिव्हिल आहे, ठाणा सिव्हिल हॉस्पिटल. ओके, नाशिक सिव्हिल हॉस्पिटल आहे. ओके, अशा भरपूर सारे सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत. तर हे 250 बेडेड टू 300 बेडेडचे हॉस्पिटल असतात. तर अशा ठिकाणी तुमची जॉईनिंग मिळेल. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये असं लिहायचं, नंबर 1 लिहायचं, याच्यात लिहायचं सिव्हिल हॉस्पिटल. आता समजून घ्या वर्धा आहे. ओके, वर्धा. आता याच्यामध्ये रिक्त पदं किती आहे, जर समजा याच्यामध्ये रिक्त पदं 20 असेल तर असे लिहितील. ओके, समजा एखादा पहिला व्यक्ती गेला व्हेरिफिकेशनला, मग त्याला कमीत कमी 3 असे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे, 1, 2, 3, आणि 3मधून तुम्हाला जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशनला जाल फायनल जेव्हा तुम्हाला मिळेल 3मधून एक तुम्हाला फायनल सिलेक्शन देण्यात येईल. म्हणून तुम्हाला सांगतो की जर जॉईनिंग करायची तर कुठल्या हॉस्पिटलला जॉईन करायचं, कसं करायचं, कुठलं तुमच्यासाठी बेटर राहील भविष्यासाठी, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर अशा पद्धतीनं
त्या DHS जे आहे जिथे तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्या LCDवर तुम्हाला असा माहितीचा तपशील पण देण्यात येईल, जेणेकरून तुम्ही पटकन तुम्हाला माहिती पडेल की किती वॅकन्सी आहे या हॉस्पिटलमध्ये. आत गेलात, तुमचं व्हेरिफिकेशन झालं, फायनल करायचं की नाही मला हे हॉस्पिटल पाहिजे. शेवटी व्हेरिफिकेशन अथॉरिटी तुमच्या नावासमोर हे हॉस्पिटल हे अलॉट करतील. ओके. त्याच्यानंतर कागदपत्रे कोणकोणते गरजेचे आहे तुम्हाला. ओके. ते पण पुन्हा एकदा हे ऑलरेडी झालेलं आहे. नाव लिहायचं, स्टाफ नर्स, अर्ज क्रमांक, बैठक क्रमांक सगळं लिहायचं. ह्याच्यात जन्मतारखेचे प्रमाण, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असेल ते, किंवा LC लिव्हिंग सर्टिफिकेट, किंवा जे 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते तुम्ही लिहायचं. 3 पैकी 1 लागेल. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट 1 लागेल. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर डोंट वरी, 6 महिने तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी देण्यात येईल, ह्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, पूर्ण तपशील लिहायचं. डोमेसाईल सर्टिफिकेट. ओके. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता SSC HSC पदविका पदव्युत्तर सगळं याच्यामध्ये लिहून टाकायचं. ठीक आहे. अनुभव प्रमाणपत्र स्टाफ नर्सेससाठी नव्हतं. बाकी जे पण आहेत DHSमध्ये जे होते, जर त्यांना विचारलं असेल तर अनुभव प्रमाणपत्र लिहायचं. स्टाफ नर्स या पदासाठी अनुभवाचं काही नव्हतं तर तुम्ही काही मेन्शन करू नका. नर्सिंग काउन्सिल असेल तर त्याचा नोंदणी क्रमांक, दिनांक आणि 2022 ते 2027पर्यंतची व्हॅलिडिटी आहे सध्या. आणि तुम्ही जर जस्ट आता केलं असेल तर तुमचं तरीसुद्धा 2027पर्यंत तुमची व्हॅलिडिटी असेल. ओके. जरी तुम्ही 2200 पासआउट असेल, 2300 पासआउट असेल तरीसुद्धा. त्याच्यानंतर MSc जर झालं नसेल तर तुम्हाला 2 इयर्सचा कालावधी मिळेल, त्याच्यामध्ये तुम्ही करून टाकायचं. त्याच्यानंतर समांतर आरक्षणासाठी जर हे सर्टिफिकेट असेल, आता बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आमचं जरी आम्ही OBC आहे तरी अंशकालीतून दिलेलं आहे, प्रकल्पग्रस्तातून दिलेलं आहे, भूकंपग्रस्त, डोंट वरी, ते तुमचं अगेन्स्ट देण्यात येत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना. कारण त्या कॅटेगरीमध्ये अंशकालीनचे विद्यार्थी भेटले नाही, प्रकल्पग्रस्ताचे भूकंपग्रस्ताचे विद्यार्थी मिळाले नाही. ओके. किंवा खेळाडू नाही मिळाले, अनाथ नाही मिळाले. त्यामुळे त्यांनी काय केलं की ज्या कॅटेगरीचे आहेत जास्त मार्कवाले त्या लोकांना काय करून टाकलं त्यांनी त्या कॅटेगरीमधून अंशकालीन, अगेन्स्ट द पार्ट टाईम, अगेन्स्ट द प्रकल्पग्रस्त, अगेन्स्ट द अर्थक्वेक अशा पद्धतीनं मिळलेलं आहे. पण जेन्युनली ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त होतं आणि यांचं सिलेक्शन याच्यातून झालं असेल तर त्यांना इथे हा प्रमाणपत्र लिहावं लागेल. पण ज्यांचं अगेन्स्टमधून झालेलं असेल त्यांना लिहिण्याची काही गरज नाही आहे, ते सर्टिफिकेट सबमिट करायची काही गरज नाही, कारण त्या जागा नव्हत्या म्हणून तुम्हाला घेण्यात येत आहे. ओके. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, तर याच्यासाठी DMERचं तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं, DMERच्या ब्राउचरमध्ये स्मॉल कुटुंबाचं एक प्रमाणपत्र त्याची झेरॉक्स करायची आणि ते अटॅच करून सबमिट करून द्यायचं. अर्जात नमूद असलेल्या पत्त्यावर राहण्याचा होता. याच्यामध्ये लाईट बिल द्या, आधार कार्ड तुम्ही देऊ शकता, स्वतःचा फोटो असलेले आधार कार्ड देणं गरजेचं, आधार पॅन हे ID कार्ड. त्याच्यानंतर स्वतःचे 2 पासपोर्ट साईज फोटो. आता तुम्ही हे देताना ज्यावेळी तुम्ही एक्झामच्या वेळी जो फोटो अपलोड केला तेच फोटो दिला तर बेटर आहे. ओके. जर लग्नानंतर नावामध्ये जर बदल झाले असेल तर तुम्हाला गॅझेट सर्टिफिकेटसुद्धा इथे द्यावं लागेल. ओके. गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट. ओके. त्याच्यानंतर शेवटी याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, आपलं सही करायची. ओके. त्याच्यानंतर कार्यालयीन नोंदीसाठी याच्यामध्ये सगळं लिहितात. ओके. पथक म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी तुमचं हे केलं होतं त्यांची पदनाम सही वगैरे होईल आणि निवड समितीचा निर्णय याच्यामध्ये लिहिल. ओके. की जो कॅन्डिडेट आहे तो पात्र आहे का नाही आहे याच्याच निवडीसाठी. ओके. होय नाही याच्यात लिहिणार. ओके. नियुक्तीचे आदेश निर्गमित करावे असं लिहिण्यात येईल. ओके. आणि त्याच्यानंतर हे ओके, हे कागदपत्र जे तुम्ही दिलेलं नसेल त्याच्यामध्ये लिहितात ते निवड समिती हे सर्टिफिकेट मिळाले नाही द्यावं. ओके. निवड समितीने उमेदवाराला दिलेले पदस्थापनेचे ठिकाण म्हणजे 1, 2, 3 पैकी तुमचं एक पदस्थापना तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर देतील एखाद्या, जसं आता SDH समजा एखादं हॉस्पिटलचं नाव याच्यात मिळेल. ओके. त्यांनी म्हटलं मला देण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी आदेश दिल्यापासून 8 दिवसात रुजू होईल. कमीत कमी 8 दिवसामध्ये तुम्हाला जॉईन करावं लागेल. ओके. याच्यात लिहिलं आहे. आणि वर नमूद त्रुटीची पूर्तता मी 10 दिवसात करेन, अन्यथा माझी निवड रद्द करण्यात येईल. ओके. हे 3मध्ये जे पण डॉक्युमेंट तुमची कमतरता राहील ते लिहून घेण्यात येईल आणि त्याच्यावर तुमची सही असणार की 10 दिवसात मी सबमिट करेन, अदरवाईज माझी जी नियुक्ती आहे ती तुम्ही कॅन्सल करावी अशा पद्धतीनं इथे राहील. आणि उमेदवाराची इथे सही आणि इथे बाकीच्या लोकांची सही. ओके. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सर्वसाधारण सूचनासुद्धा इम्पॉर्टंट आहे तेवढ्या तुम्हाला. ज्या दिवशी पण तुमचं हे असणार तर 9:30ला तुम्हाला जायचं आहे. 10 पासून तुमचं फेरी सुरू होईल. ओके. ठीक आहे.
आणि उमेदवारांनी जो आपल्या याच्यानुसार अवेलेबल राहायचं. जर तुम्ही लेट झाला तर तुमचं नंतर करण्यात येईल. ओके, तुमची जी हे होईल ते. ओके, त्याच्यानंतर उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासोबत आणायचं आहे. बघा, मूळ प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवाराच्या तपासणी केली जाणार नाही. ओके, अशा उमेदवाराची नेमणुकीबाबत विचार करण्यात येणार नाही. मूळ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मूळ प्रमाणपत्राची पूर्तता झाल्यानंतर नियुक्ती प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. ओके, उमेदवारांनी सदर प्रक्रिया काळजीपूर्वक समजावून घ्यावी व शंका असल्यास तिथेच विचारावा. ओके, निवडीसाठी पात्र उमेदवाराची संवर्गीय अंतर्गत गुणवत्ता सूचीनुसार समुपदेशनासाठी बोलवण्यात येईल. ओके, आता तुमची जी मेरिट लिस्ट आलेली आहे सिलेक्शननुसारच तुम्हाला DV बोलवण्यात येईल. ओके, त्याच्यानंतर समुपदेशनासाठी जाण्यापूर्वी उमेदवाराने सभागृहात व सूचना फलकावर त्या संवर्गातील रिक्त पदाची माहिती काळजीपूर्वक पाहावी व नमूद पदामधून त्याच्या पसंतीचे 2 ते 3 ठिकाण निवडावे. ओके, ते पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 ठिकाणामधून एक ठिकाण अंतिम करावे. ओके, लास्ट में समुपदेशन समितीकडे मधील समुपदेशन नमुना सादर करावा. उमेदवारांनी निवडलेल्या 2 ते 3 ठिकाणापैकी एक करावा. ओके, त्याच्यानंतर उमेदवारांनी नियुक्तीच्या अंतिम ठिकाणी निश्चित केल्यानंतर त्याची नोंद सर्व रिक्त जागांच्या तक्त्यामध्ये करण्यात येईल. त्यामुळे रिक्त पदामध्ये बदल होईल. ओके, म्हणजे जसं जसं सीट भरत जाईल तिथल्या त्या इन्स्टिट्यूशनची जागा कमी कमी होत जाणार. ओके, त्याच्यानंतर आहे एकदा तुमचं निश्चित झाली आहे तर त्याच्यानंतर कोणतीही नियुक्तीचे बदल या नियुक्तीचे ठिकाण तुम्हाला चेंज करून भेटणार नाही. ओके, ते पण इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर एकदा उमेदवाराच्या समुपदेशन समितीचे पदस्थापनेचे ठिकाण निश्चित केल्यानंतर उमेदवाराचे नियुक्तीचे आदेश तयार करण्यात येईल. ओके, तेव्हाच. ओके, त्याच्यानंतर सदर नियुक्तीचे आदेश तपासून त्यात नमूद आपले नाव, प्रवर्ग, पदाचे नाव, पदस्थापनेचे ठिकाण बरोबर याची खात्री करून घ्यावी. ओके, आणि नियुक्ती आदेश मिळाल्याची पोहोचपावतीसुद्धा ऑफिसला तुम्हाला देण्याचं गरजेचं आहे. ओके, अशा पद्धतीने ह्या सर्वसाधारण सूचना आहेत. ओके, तर होप सो अगर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ओके तर मॅक्सिमम शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. ओके, आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला. ओके, जेणेकरून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आपले जे DHSचे DMERचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ओके, ठीक आहे. जर तुम्ही RRB, ESIC ओके आणि DSSB आणि नॉर्सेटची जर तुम्ही तयारी करसाल तर डेफिनेटली लर्न नेक्स्ट नर्सिंग ओके तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. ओके, प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि तिथे जे कोर्सेस आहेत, टेस्ट सिरीज आहेत ओके आणि फुल कोर्सेस आहे, त्यापैकी जो पण तुम्हाला आवडेल तो कोर्स तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्ही तुमचं भविष्य व्यवस्थित करू शकता. ओके, ठीक आहे. होप सो लवकरच भेटूया. DHSच्या जे हॉस्पिटलची लिस्ट आहे त्या व्हिडिओसोबतच उद्याला. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.